नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे समग्र शिक्षा अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग 2 सर 2025-26. यामध्ये आजचा जो पेपर होता तो होता गणिताचा. त्यामध्ये आपण इयत्ता 2री ते 5वीचे गणिताचे पेपर बघणार आहोत. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन यापूर्वीचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता. बघा, गणिताच्या सरावासाठी आपल्याला समग्र शिक्षा अंतर्गत अशा पद्धतीच्या कार्यपुस्तिका उपलब्ध झाल्या आहेत, ज्या की आपल्या पेपरशी संदर्भातील बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. बघा, या कार्यपुस्तिका कशा पद्धतीने सोडवायच्या याचे देखील व्हिडिओ आपण यानंतर बघणार आहोत. हे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेले इयत्ता 1ली ते 5वीचे कार्यपुस्तिकेचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बघा, आजचा जो हा इयत्ता 3रीचा पेपर होता तो एकूण 40 गुणांसाठीचा होता, ज्यामध्ये प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठीचे 10 मार्क होते आणि उर्वरित 30 मार्क हे लेखीसाठी होते. प्रात्यक्षिक तोंडीसाठी प्रश्न विचारलेले होते. बघा, पहिला प्रश्न होता, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वहीवर घड्याळाची प्रतिकृती रेखाटायला सांगून सांगितलेली वेळ दाखवण्यास सांगणे. विद्यार्थ्यांना त्यांच्या वहीमध्ये घड्याळीचं चित्र काढून शिक्षकांनी सांगितलेली वेळ दाखवायची होती. अचूक वेळ दाखवल्यानंतर त्याला 3 पैकी 3 गुण मिळणार होते. यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या 3 वेळा दाखवणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, घड्याळाच्या प्रतिकृतीवर दाखवलेली वेळ ओळखण्यास सांगणे. आता बघा, या ठिकाणी शिक्षकांनी घड्याळाच्या प्रतिकृतीवर वेळ दाखवायची आहे. शिक्षकांनी ती वेळ ओळखून सांगायची आहे. अशा प्रकारच्या 2 वेळा अचूक सांगितल्यानंतर त्याला 2 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना दिनदर्शिकेतील चालू महिना दाखवून त्याची प्रतिकृती तयार करण्यास सांगणे. कोणत्याही 3. आणि त्यानंतर बघा, दिनदर्शिकेतील चालू महिन्यावर आधारित तोंडी प्रश्न विचारावेत, कोणतेही 2. जसं की एकूण रविवार किती आहेत, 5 तारखेला कोणता वार आहे. शिक्षक त्या ह्याच्यानुसार या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरं दिल्यानंतर त्याला यापैकी गुण मिळणार आहेत. लेखीसाठी बघा, पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, दप्तराची किंमत अंकात लिही. बघा, आता हे दप्तर आहे, याची किंमत आहे 449. ती आपल्याला अंकात लिहायची आहे 449. 815 ही संख्या अक्षरात योग्य प्रकारे कशी लिहिशील, योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिही. बघा, आता पहिला आहे 115. 115 अशा पद्धतीनं लिहितात. 915 या पद्धतीनं लिहितात. 815 या पद्धतीने लिहितात. 581 या पद्धतीनं लिहितात. आपल्याला सांगितलेलं आहे 815. अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर विस्तारित रूपावरून संख्या लिही. बघा, 700 अधिक 00 अधिक 2. आपल्याला माहिती आहे विस्तारित रूपावरून संख्या लिहित असताना एककाकडून सुरुवात करूया. एकक, दशक, शतक, 7. संख्या तयार झाली 702. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, बेरीज कर. 514 अधिक 22 अधिक 3 याची एकक दशक स्वरूपामध्ये मांडणी करायची आहे. 514, 22 आणि 3. 4 अधिक 2 6, 6 अधिक 3 9, 1 अधिक 2 3, 5. 539. त्यानंतरचं पुढचं उदाहरण आहे वजाबाकी कर. 988 वजा 342. 8मधून 2 कमी केले राहिले 6, 8मधून 4 कमी केले राहिले 4, 9मधून 3 कमी केले राहिले 6. 646. एका पेन्सिलची किंमत 7 रुपये आहे, तर अशा 5 पेन्सिलींची एकूण किंमत किती? बघा, एकावरून अनेकाची किंमत काढत असताना गुणाकार करावा लागतो. 7 गुणुले 5, 7 5 35. अशा 5 पेन्सिलींची किंमत असणार आहे 35 रुपये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा, बेरीज कर. बघा, एकक दशकात मांडणी करूया. 669 अधिक 115. हातच्याची बेरीज आहे 9 अधिक 5 14, 14शीला 4. या ठिकाणी हातचा आला 1. 6 अधिक 1 7, 7 अधिक 1 8, 7 अधिक 1 8, 884. वजाबाकी कर. बघा, या ठिकाणी मांडणी करून घेऊया. 705 वजा 125. 5मधून 5 कमी केले राहिले 0.
शून्य दशकातून 2 दशक कमी होत नाही, शतक सुट्टा करून घेऊया. 10 मधून 2 गेले राहिले 8, 6 मधून 1 कमी केला राहिले 5, 580. एका शाळेत 429 मुले व 234 मुली आहेत, तर त्या शाळेतील एकूण विद्यार्थी किती? एकूण म्हटलं की या ठिकाणी बेरीज करावी लागते. शाब्दिक मांडणी तुम्ही करून घ्यायची आहे, जसं की मुले बरोबर 429, मुली बरोबर 234, दोघांची बेरीज 9 अधिक 4 13, 13शीला 3 हातचा आला 1, 2 अधिक 1 3, 3 अधिक 3 6, 4 अधिक 2 6. पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. त्या शाळेत एकूण विद्यार्थी संख्या आहे 663. एका उद्यानात 600 झाडे आहेत, त्यापैकी 429 झाडांना पाणी दिले, तर अजून किती झाडांना पाणी द्यायचे बाकी आहे? एकूण झाडे आहेत 600, त्यापैकी 429 झाडांना पाणी दिलेले आहे. वजाबाकी करूया. बघा या ठिकाणी शतक सुट्टा करूया 10, हा 10 दशक सुट्टा करूया, राहिले 9, या ठिकाणी झाले 10. 10 मधून 9 कमी केले राहिला 1, 9 मधून 2 कमी केले राहिले 7, 5 मधून 4 कमी केले राहिला 1, म्हणजे या ठिकाणी अजून 171 झाडांना पाणी देणं बाकी आहे. एका कुलपाची किंमत आहे 65 रुपये, तर अशा 6 कुलपांची किंमत किती? 65 गुणुले 6, 6 पंचे 30, हातचे आले 3, 6 6 36, 36 अधिक 3 39, म्हणजे अशा एकूण 6 कुलपांची किंमत असणार आहे 390 रुपये. पुढचं उदाहरण बघा. चौकट पद्धतीने गुणाकार कर. बघा आता या ठिकाणी 54 गुणुले 36 50, या ठिकाणी येणार आहे 4, 30 6. दोघांचा गुणाकार 30 गुणुले 50, 3 5 15, 1500. 30 गुणुले 4 120, 50 गुणुले 3, 50 गुणुले 6 300, 6 गुणुले 4 24. आता या सर्वांची काय करायचे? बेरीज करून घ्यायची आहे. 1500 अधिक 120 अधिक 300 अधिक 24, बेरीज जर केली 4 4, 5 आणि 1 6, 6 अधिक 3 9, उत्तर येणार आहे 1944. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सरिताकडे गोष्टीची 21 पुस्तके आहेत. तिने दररोज 3 पुस्तके वाचायचं ठरवल्यास तिची सर्व पुस्तके किती दिवसात वाचून होतील? एकूण पुस्तकं आहेत 21 भागिले 3, 3 7 21. बघा 7 दिवसामध्ये तिची पुस्तकं वाचून पूर्ण होणार आहेत. 21 पुस्तके वाचण्यासाठी 7 दिवस लागतील. 18 पेढे 9 मुलांना समान वाटले, तर प्रत्येकाला किती पेढे मिळतील? 9 दुने 18. बघा या ठिकाणी किती जणांना मिळतील? प्रत्येकाला 2 पेढे मिळतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडव, सांगितल्याप्रमाणे कृती कर. बघा या ठिकाणी आकृती दिलेली आहे, त्याचा पावभाग रंगवायचा आहे. एका आकृतीचे समान 4 भाग केलेले आहेत. पावभाग म्हणजे या ठिकाणी हा एक किंवा यापैकी कुठलाही एक बॉक्स रंगवल्यानंतर विद्यार्थ्यांना 1 गुण मिळणार आहे. त्यानंतर पुढे आहे पाऊण भाग रंगव. एकूण 4 भागांपैकी कोणतेही 3 भाग रंगवल्यानंतर विद्यार्थ्यांना 1 गुण मिळणार आहे. अर्धा भाग रंगव. बघा आकृतीचे 1 2 3 4 5 आणि 6 समान भाग झालेले आहेत. 6 पैकी कुठलेही 3 भाग रंगवल्यानंतर विद्यार्थ्याला या ठिकाणी 1 गुण मिळणार आहे. त्यानंतर खाली दिलेली सारणी पूर्ण कर. बघा या ठिकाणी दिलेल्या आहेत आकृत्या, त्यांचा रंगवलेला भाग किती आहे तो आणि न रंगवलेला भाग किती आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. बघा आकृतीचे 4 भागापैकी 1 भाग रंगवलाय म्हणजेच पाव भाग रंगवलेला आहे. 4 भागापैकी 2 भाग रंगवलेत म्हणजे अर्धा भाग रंगवलेला आहे. आकृतीच्या एकूण 8 भागांपैकी 6 भाग रंगवलेला आहे म्हणजे या ठिकाणी पाऊण भाग रंगवलेला आहे. या आकृतीचा अर्धा भाग रंगवलेला आहे. आता न रंगवलेला भाग बघा या ठिकाणी न रंगवलेला भाग आहे पाऊण भाग. या आकृतीचा न रंगवलेला भाग आहे अर्धा भाग. हा पाव आणि हा अर्धा. अशा पद्धतीनं अचूक लिहिल्यानंतर विद्यार्थ्याला 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. उत्तरे लिही. क्रीडा स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले. खालील तक्ता पाहून प्रत्येक खेळातील खेळाडूंची संख्येवरून विचारलेल्या प्रश्नांची माहिती लिही.
3 गुणांसाठीचे 3 प्रश्न आहेत बघा. या ठिकाणी क्रिकेट, खो खो, टेनिस आणि बॅडमिंटन खेळाडूंची संख्या पुढे दिलेली आहे. पहिला प्रश्न विचारला आहे, सर्वात जास्त खेळ खेळणारे खेळाडू कोणत्या खेळात आहेत. बघा, जर तुम्ही बारकाईने बघितलं तर या ठिकाणी क्रिकेट खेळणारे खेळाडू सर्वाधिक आहेत, म्हणजे या ठिकाणी खेळाचं नाव येणार आहे क्रिकेट. त्यानंतर खो खो खेळणारे खेळाडू किती आहेत. खो खो खेळणारे आहेत 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर बॅडमिंटनपेक्षा टेनिस खेळणारे खेळाडू कितीने जास्त आहेत. त्यासाठी आपल्याला काढावं लागेल बॅडमिंटन खेळणारे आहेत 5, टेनिस खेळणारे आहेत 1 2 3 4 5 6 7. कितीने जास्त आहेत. 2ने जास्त आहेत. बघा, यानंतरचा जो 22 तारखेला पेपर होणार आहे, या पेपरच्या सरावासाठी तुम्हाला यापूर्वी जे काही इयत्ता 2री ते 5वीचे पेपर झालेले आहेत ते सर्व पाहायला मिळतील. प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित मूल्यमापन या अंतर्गत तुम्ही मागचे सर्व व्हिडिओ बघून इंग्रजीच्या पेपरचा सराव करू शकता.